नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण भगव्याने नाव निघाले। पेन्शन पार्क जवळील शाळेच्या पटांगणावर हिंदू विराट संमेलनाने रचला एकजुटीचा इतिहास। रविवारी सायंकाळी उरण शहराने हिंदुत्वाच्या अभूतपूर्व जागराचा अनुभव घेतला। सकल हिंदू समाज उरण तालुका यांच्या पुढाकाराने पेन्शन पार्क जवळील उरण नगरपालिका शाळेच्या विस्तीर्ण मैदानावर आयोजित हिंदू विराट संमेलन हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने ऐतिहासिक ठरले। भगव्या ध्वजांनी सजलेला परिसर जय श्रीराम आणि जय शिवरायच्या गगनभेदी जयघोषांनी अवघा आसमंत दुमदुमून गेला। कार्यक्रमाचा शुभारंभ शहराच्या मध्यवर्ती मार्गावरून निघालेल्या भव्य शोभायात्रेने झाला। भगवे झेंडे फडकवत, भगवी उपरणी गळ्यात मिरवत शेकडो हिंदू बांधव भगिनी या यात्रेत सामील झाले। बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील उरणकर या भगव्या सोहळ्यात एकरूप झाला होता। श्री भक्ती स्वीट्स आणि श्री लक्ष्मी रेस्टॉरंट परिसरातून मार्गक्रमण करणाऱ्या या यात्रेने संपूर्ण उरणला भगव्या रंगात रंगवले। मैदानात उभारलेल्या दिमागदार व्यासपीठावर एका बाजूला सिंहारूढ भारत माता तर दुसऱ्या बाजूला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिमा डोळ्यांचे पारणे फेडत होती। मध्यभागी संघ शताब्दी वर्ष आणि राष्ट्रप्रथम विचार, शेर से नहीं संस्कार से बनता है राष्ट्र हा तेजस्वी संदेश प्रत्येकाला प्रेरणा देत होता। व्यासपीठावर विराजमान संत महंत आणि मान्यवर वक्त्यांनी हिंदू संस्कृतीचे महत्त्व, समाजातील एकोपा आणि कुटुंब व्यवस्थेची घडी मजबूत करण्यावर मार्गदर्शन केले। परिस्थिती जैसी भी हो, स्थितप्रज्ञ ही होनी चाहिए या बोधवाक्यावर भर देत युवा पिढीला संस्कार आणि राष्ट्रनिष्ठेचा वसा देण्याचे आवाहन केले। सशक्त कुटुंबासाठी हिंदू समाजाने करण्यायोग्य या पंचसूत्रीवर प्रकाश टाकताना कुटुंबाने दिवसातून एकदा तरी एकत्र भोजन करणे, सामाजिक उपक्रमात सहपरिवार सहभाग घेणे, सर्व सण उत्सव एकत्रितपणे साजरे करणे आणि धार्मिक स्थळांना कुटुंबासह भेट देणे या विशेष वर भर देण्यात आला। संघ शताब्दी वर्ष या संकल्पनेवर आधारित लहान मुला-मुलींनी पारंपरिक वेशभूषा सादर केली। भगवी गीते आणि नृत्याविष्कार उपस्थितांच्या हृदयाला भिडले। ऐतिहासिक प्रसंग जिवंत करणाऱ्या नाट्यछटांनी संमेलनाला वेगळीच उंची प्राप्त करून दिली। प्रत्येक सादरीकरणानंतर जय श्रीरामच्या जयघोषाने आसमंत दणाणत होता। सायंकाळी 6 वाजता सुरू झालेला हा लोकोत्सव रात्री उशिरापर्यंत सुरू होता। उरण शहर व तालुक्यातून आलेल्या हजारो हिंदू बांधवांनी गर्दी केली होती। भगवी उपरणी परिधान केलेल्या महिला आणि तरुणांचा लक्षणीय सहभाग हे या संमेलनाचे वैशिष्ट्य ठरले। मातृशक्तीचा जोश आणि उत्साह पाहून अवघे मैदान भारावून गेले होते। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली। हिंदू संस्कृतीचे संरक्षण, समाजातील बंधुभाव वृद्धिंगत करणे आणि धर्म, संस्कृती व नैतिक मूल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच या विराट हिंदू संमेलनाचा गाभा होता। केवळ इतिहासात रमू नका, संस्कृती आपल्या रक्तात आणि श्वासात भिनवा हा संदेश व्यासपीठावरून देण्यात आला। युवक हेच वर्तमानाचे शिल्पकार असल्याने त्यांना योग्य दिशा देणे ही काळाची गरज आहे, यावर सर्वांनी एकमुखाने सहमती दर्शवली। उरणच्या भूमीवर झालेल्या या विराट संमेलनाचे सामाजिक एकात्मतेचा नवा अध्याय लिहिला असून संपूर्ण तालुक्यात त्याची चर्चा रंगली आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे उमेशजी गायकवाड आणि निलेशजी महाराज यांच्या मार्गदर्शनाचा वेळी इतर सतत टाळ्यांचा गडगडाट होत होता आणि भारत माता की जय आणि जय श्रीराम या नाऱ्यांचा जयघोष होत होता। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी पूजा चव्हाण, उरण।